टक्के पुढारी आणि बाकीचं काय 100% उधारीच की चल येऊ का? कामाला चालले का तुम्ही? हा तर रोज कुठे जातो मग मी? हा हा, डबा वगैरे घेतला ना तुम्ही? हा घेतलं. हा, भरला का नीट मग? हा मी भरला ना, 2 चपात्या घेतल्या, लोणचं घेतलं आणि चटणी घेतली. भाजी केली नाही वाटतं ना? हा, ते ना मला आज उशीर झाला नाही केली, मग मी झोपेतूनच उशीर उठले. काय? 2 चपात्यात पोट भरण का? एवढा मोठा जीव आणि एवढे 2 चपात्यात पोट भरत दुपारी मला भूकच नाही लागत. एक चपाती ना उरायला बसली याच्यातली. नाही तर काय, तुम्हाला काय माहिती माझ्या नवऱ्याच्या पोटाचा अंदाज? मला सगळं माहिती. आता माझं पोरग आहे ते पहिले मला माहिती आहे माझ्या पोराच्या पोटाचा अंदाज काय ते. तुला काय करायचं? 4 चपात्या खात होता तू. पण आम्ही दोघं बोलत होतो ना, तुला काय तोंड खुपसायची गरज होती का? ती सवयच लागली ना, ते काय सांगणार आता, सवय त्याला कोण काय बरं करणार? जाऊ दे, झाडून झालं ना तू आराम कर. हो, अहो ऐक ना, मी काय म्हणते, मला येताना आहे ना मस्त अशी मोठी कॅडबरी आणा एवढी, आणि आईस्क्रीम पण घेऊन या. आणि मी काय म्हणते, आज आपल्या दोघांना हॉटेल मधून जेवण घेऊन या ना. जमल ना? हा, मला ना रोटी खायची. आणि भाजी कोणती आणू? हे आणा पनीर. हा. पनीर आणि कॅडबरी 200 रुपयाची आणतो. 250ची आणा. आणि तुम्ही दोघं हॉटेल मधून आणून खाताना मग आम्ही काय खाणार? तुम्ही उपाशी मारा, आम्हाला काय करायचं? तुम्हाला हात नाही काय? इथं चूल मांडाव, हा करावं हाताने स्वयंपाक. नाही नाही, नुसतं आईचं खायला पाहिजे ह्यांना, ऐक नाही, जरा दम नाही. 2 माणसांमध्ये बोलता असताना तिसऱ्याने मध्ये तोंड घालायची काही गरज आहे का? तात्या कुठे गेले? लगेच आले तिथून तुरु तुरु. माय 100 रुपये चोरले तिने काल, माहिती खिशातले. चोरटेच नाही तर तुमची. बाप कशाला पैसे चोरीला रे? खिशातले पैसे घेतले त्यांनी. काय खोटं बोलतो, काही बी बापावर आरोप करतो काय? तू घेतले काय मग? मी कशाला घेऊ? मीच तुला आता म्हणायला आले होते, माझे लय गुडघे दुखू राहिले, मला गोळ्या आणायचे, पैसे दे. हा ओ, तुम्ही नाही हे सर्किटांच्या नादी नका लागू, तुमचं डोकं तात्या. सरकते. का आम्ही सर्किट आहे का? कुठे आहे ती? मग तुम्ही सरकलेले जागेवर. 100 रुपये द्या ती. अरे मी कधी 100 रुपये घेतले, मला कसं काय मागत होतो? अरे आम्हाला जायचे जाऊ. खोटं नका बोलू, खिशातले चोरले तुम्ही. आणि ते कशाला पैसे चोरती? मला माहितीये का? तुला लागेल तेवढे द्यायचे. कशाला? मला काय माहित कशाला चोरले? हा, स्वतःच्या घरात चोरी करते, लाज नाही वाटत का? बिल्लाचे आहेत 1 नंबरचे. पोरगं बोलता बोलता तू बी बोलते का? तुमच्या काही जिभेला हाडबीड आहे का नाही? माझ्या नाहीये, तुमचं आहे का? असेल तर तुमच्यापाशी ठेवा. हे मला बघा नाही. आता, एक काम करा, इथं राहू पण नका तुम्ही. एक काम करा, इथं आहे ना काहीतरी थोडस बांधा, इथं झोपडी बिपडी इथं राहा. हा, नाहीतरी तुमच्या पायाने ना सगळं घर घाण होतंय. कसे पण येतात चिखलाचे पाय घेऊन घरात नाचत. आम्ही बांधलेलं घरभर चांगलं लागलं तुम्हाला. हा? आम्हाला झोपडीत राहायला लावता होय? पुढे राहा, तिकडे रस्त्यावर राहा, मला नका सांगू. मी या घरात आल्यापासून रोनक आहे या घराला. नाही तर कसं केलं तर करते सडेक पडीक घर. बरं, जाऊ दे, तू आहे ना उगाच त्रास न करून घेऊ. हा, असं कोणाच्या नाही नादी लागायचं. हा, हा. हे बघ, तुला मी हॉटेलचं जेवण आणतो, कॅडबरी आणतो. हा. आणि तू झाडून घे आणि आराम कर. आईस्क्रीम 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 आपण काय करू, संध्याकाळी आईस्क्रीम खायला सेपरेट देऊ. अहो ऐक ना, मी ना ती एक ऑनलाईन साडी बघितली तर ना ती मला मागायची, मला पैसे द्या. मी ऑर्डर करतो, मला टाक. बरं, मी तुम्हाला फोटो पाठवते. मला साडी घ्या, जमून तेवढं. आणि मी आज बघते, आज मला काय आवडतं मग ते उद्या मी तुम्हाला सांगते. यासाठी जन्म दिला होता है ना, आणि लहानचं मोठं केलं होतं. झालं बस सुरू. बस करा तुमचं भूषण. हा, आता तो आहे ना तुमचा मुलगा नाही राहिला, माझा नवरा झालाय. तुझं नवरा झालं? माझा मुलगा कुठे गेला मग? मला नाही माहिती. गेला मासनात गेला जा. हा, तुम्ही जा. अरे बायकोसाठी पण आई बापाला तू घराच्या बाहेर काढायला निघाला, जिवंतपणी मारायला निघाला. हा? अरे हे संस्कार नव्हते लावले मी तुला. बाई आल्यापासून आहे ना तू पुरा बिघडलाय. माझं नाव खराब करू नका. मी नाही बिघडवलं, तुमचं पोरगा आहे तसंच आहे. उलट मी आल्यापासून तुमच्या पोराचे डोळे उघडलेत. तू जाय ना, कशाला डोकं इतक्या लावते, जाय ना तू. दिवसापासून येडा करून टाकलेला पोराला. तू जाय ना. स्वतः सरकलेत, पोराला सरकून टाकलेले सर्किट बरोबर आहे. डोक्याचे. आणि हीच वेळ तुझ्या आई बापावर आली मग कसं व्हायचं? हा, ऐ, ते मी ते माझं नका सांगू, तू निघ बरं. नका डोकं खाऊ. पैसे दे ना बाबा, गोळ्या आणायचे. पैसे नाहीत आमच्याकडे. मग आता आम्ही कुठे जायचं मागायचं? कोणाला मागायचे पैसे? चल, होतं नव्हतं सगळं तुम्हाला चल. देऊन ठेवलं. भीक मागा, भीक जा. हम्म. काना देऊन ऐकत येतं. कुत्र्याला हाड म्हणजे हाड उपटा की ते, आणि तुम्ही इथंच बसले तर लाज आहे का नाही? निघा ना, निघा ना.
यासाठी जन्म दिला होता आहे ना? झालं ओ, बघ. झालं कुठे गेलं? जन्म दिला मोठा झाला आता मा नवरा झालाय तो जा बरं, नेहमीच त्याचं तेच नवरा ऐकतंय. झाला. निघ ना. आणि येऊ नका ऐका, निघ ना निघ ना. काय बघ ती लाज वाटत नाही आणला. कुठे रे ते लाकूड डोक्यात घालू का निघा. आपण? काढ हो बरं. बाहेर. लईच हे रे ते रगील. हा झापेवणी बघ अशी. बर तू आहे ना हे बघ हम्म. लई टेन्शन घेऊ नको. झाडून घेतलं का मस्त आराम कर झोप घे. तुम्हाला राग तर नाही ना आला माझा कशाचं? हे असं तुमच्या आई बापाला बोलले मी अगं नाही उलट मला बरं वाटलं माहितीये का म्हणजे माझ्या बाजूने बोलली तू. हा हा. तेच ना चल येऊ का बाळा. हो हो चल, बाय बाय बाय. हा. काळजी घ्या. हा हा नीट जा चला बाई आता मी काम उरकते होते का काम आजच्या दिवसात हा होते का बसून झाडतात का कोण हा उठ उठ तुम्ही अगं माझ्या गुडघ्याने मला उभं रावले जात नाही. अगं मला गुडघ्याने उभं नाही राहता येत. झाडते ना बाई मी असं. निघते का फरची निघते कुठं निघली काढतो. अहो, ते बोलणं तरी केले वल्ल शिकवता येत नाही नवऱ्याला शिकवता येत नाही हे वल्ल करून पुसायचं असतं हा का कधी पुसलंच नाही घर वल्ल करून पुसते हा नुसतं माझ्या पुढे दाखवायचं थरथर मस्त बोल तोंडात जोर आहे बोलायला हा अगं मला काय बोलायचं बोल त्यांना नको बोलू काही. तुम्हाला बघते ना नका टेन्शन ओटा तिकडं सगळं राहिले हा आणि ते तिथंच काकुरात पुसत राहिले ते नीट कोण झाडलं पण मी येऊ का? मी झाडते ना. तुमच्या बापाला बोलून इथं झाडायचं. माझा बाप कशाला येईल? मग तुमचा नवरा आहे ना नवऱ्याकडून घ्या काम करून. तुमच्या बापाला नाही बोलत नवऱ्याला करू राहिलो ना आम्ही तर बोलू नको आम्हाला. तुम्ही उठून झाडता का नाही अगं मला गुडघ्याने नाही झाडते. तुमचा लेक आल्यावर मी मारायला हवी नसेल उठा लवकर. एक टाळकी आहे तुमचा. बोलताना तोंड बरं नाही दुखत. चुरू चुरू करू नका. हा? पटापट काम होऊ का? काय टाकायचं मग आज तुम्हाला? फटके. आणि जेवण खाऊन भेटणार नाही काम झाल्याशिवाय भूक लय लागली. भेटणार नाही तिथं भीक मागून खा तिथं काहीच नाहीये घर केलेलं ते झाडू बिडू मारून झालं तुम्ही फरशी पुसायची आणि तू जाऊन जेवण करायचा चहा नाही का? चहा नाही पाणी नाही इथं बघू नका टाका काम करा तिकडं हा ना नको मी झाडते राहून द्या तुम्ही. द्या इकडे मी पुसते ते. सोडा. जा. परत खाऊ. हा मला बोलाल ती बोलत द्या. मला काय फरक पडत नको. नाही. मला सवय झाली त्याची बोलायची. तू बस. नको तुम्ही सारखा ती तुम्हाला बोलते आणखी. तू बस. ए, झाडते ना. विष्णू, झालं का हा हे वय राहिलं का ते गप्पा मारायचं काम करायचं चला इथं नकोच राहायला आता. नकोच वाटू राहिलं मला इथं राहायला. आपली चावला धडाची नाही तर लोकांच्या लेकराला काय बोलायचं ते. काय हो काच्या नाक कोणी? मला विचारता का ते कुठं गेले आम्ही इथंच बसत असते झाडाखाली. इथं दिसना घरात नाही तर घरा मागं बघितलं. थकले असेल काय? काय नाही अहो मला पण ते सकाळपासून दिसलेच नाही काय नाही कुठं गेले बाई सांगितलं तू. मला नाही सांगितलं आणि तुम्ही नाही एवढा विचार नका करू गेले असेल तर येतात ते परत बोंबलत तुम्ही कुठं जाणार आहे? हा ते हाई पण सकाळपासून मला दिसले नाही म्हणून म्हणलो. अहो तुम्ही त्यांचे टेन्शनच नका घेऊ तुम्ही कामाला चाललेत ना हा मग आहे ना गप कामाला जा आणि मी काय म्हणते आज काय आणतं मग मला आणतो मी फोन करतो. अगं पण काही झालं का भांडण वगैरे कस काय गेले? आज तुमचं जरा स्वभाव वेगळं वेगळं वाटायला लागलं हो. काही लयच आईची बापाची माई यायला लागली का काय तुम्हाला अगं तसं नाही. माझं म्हणजे तू- तुम्हाला आता माझ्यावर प्रेम राहिलेलं नाही अगं बरोबर तुझ्या तर जीव आहे माझा. पण कामाला हा हम्म. चल येऊ का?
हा हा. आणि मला काहीतरी आणा. हो कॉल करतो मी निघल्यावर. हा जमल. येतो हा. हा हा. या अशी कुत्र्यासारखी जिंदगी जिण्यापेक्षा ना मेलेलं बरं याचं. मला तर आहे ना नको नको झालंय. आणि तुम्हाला सांगू का, मला काही बोललेलं चालते, पण तुम्हाला बोललेलं मला नाही सहमत. बघा माझ्या ना जीवाचं पाणी पाणी होतंय असं. जाऊ दे का रे, तुझ्यामुळे मी बी बोलणे खातो यार. एकूण तर एकच पोरग आहे आपल्याला. काय करता त्याला चाटता धरून. हे पोरा तुम्ही इथं काय करताय? तुझीच वाट पाहतो. वाट बघत होता मी. घरी जा. अरे आम्हाला काय 2-4 दिवसापासून भाकरी नाही काय नाही. तुझी बायको मारण्याचे त्रास देते. मग गुडघे दुखायचे, दवाखान्यात जायचे. अरे मारत आम्हाला ती. कोण? तुझी बायकोन कोण? तुम्ही काहीतरी बोलले असते. भाऊ आमचीच सारी चूक आहे, आम्हाला माफ कर. तुला जन्म देऊन आम्ही पस्ताव झाला, आम्हाला चुकलो आम्ही. तू आमचं काही ऐकायलाच राजी नाही. तू फक्त तुझ्या बायकोचं काय ए हे बघा तुम्ही प्रवचन नका देऊ मला. घरी जा का जेवण आपलं बसा नाडा नका डोकं. नको बाबा इथं आम्हाला. कुठं चव घालता मग रस्त्याला बसून जा ना घरी. अरे आम्ही तुझे काय चव घालत नाही. शेवटचं तुला तुझं तोंड पाहायचं होतं आणि तुला भेटायचं होतं. आणि आम्हाला आता आम्ही काय आमचं- काय त्याचं काय चाललं. हे आमचं लक्षात होतं. ते शेवटचं मेलेलं तोंड बघायचं होतं. मेलेलं बरं बाबा, पण नको आम्हाला अशी जिंदगी नको. आता आम्हाला नाही समजत. तू काय काहीच ऐकून घे. तू आमचं फक्त तुझ्या बायकोचीच ऐकत असतो. खायला भेटतंय 2 टाइम. काय आपलं गिळायचं का बसायचं. काय खायला काय भेटतंय? उपाशी तू शिळे तुकडे बी नाही भेटत भाऊ, तुला काय माहिती. भेटत अरे नाही मरणाचं काम करून नको घेते बाबा आम्हाला. किती त्रास. काय तुम्ही काय काम केलं? अरे तू फरशी नको म्हणू, घरातलं काय सगळं काय काम करून तुम्ही? घे. अरे तुझ्या मग? बापाला फरशी पुसायला हा, लावते, फेरडा. या अशा गोष्टीमुळे तुम्ही बोलले घाता नाही बायको. तुम्ही एकाची फोन करून सांगत असताना हा? मला तेच सांगू राहिले तुम्ही फरची पुसता. काय बोला तुम्ही? अरे तू गेल्यावर आहे ना जाऊ दे. सारा काम करायला लावते तुझ्या बापाला आणि मला. हा, तरी का असं मला माहिती का पण तुझ्या बापाला फेरडा म्हणती, फरशा पुसायला लावती. एवढी बावळट बायको तुम्ही. ते नाही ऐकणार, त्याला त्याचीच बायको वाढेल. बरं काय नाही भाऊ, आमचं करायचं? चुकलं भाऊ, आम्हाला माफ कर. हा, घरी जा नका लोक बघू राहिले तर. नको भाऊ, शेवटचं तुला पाहायचं होतं, डोळे भरून पाहिलं. मग चल. आम्ही आमचा मार्ग आमच्या संग तू जा. कुठं जाऊ आपण. थांब, त्याला जाऊ दे ना. कुठं चालली? आम्ही कुठं नाही जात. आम्ही जाऊ जायचं. मस्तात जा तिकडं. मला काही चिंता नाही. तुम्हाला चांगलं सांगितलं घरी जा नका ऐकू. या अशा वागण्यामुळे डोक्यात बसतं. जातो जा. तुमचं खरं केलंय तुम्ही. जा भाऊ, आणि तू तुझ्या सुखाने राह फक्त. जा कुठं जायचं ते बरं. अरे चल चल काय तू, मी राहतच नाही आता. चल. अरे पोरो, ए सुहास, काय काय करता? काय नाही जेवण चालू होतं. झालं जेवण. बोला काय म्हणता? ते नाना नानी दिसणार मला इथं. ते झोपले ना झोपले. हा आज झोपले. हा आराम. झोपले म्हणलं आराम करायला काम करते ती. असे का? ओळखलं मी तुम्ही कशाच्या आरेने बोलता झोपलेत म्हणून. कशा म्हणजे? अरे तुमचे नाना नानी आहेत ना, हा. मी पाहिलेत कुठे आहेत. हा ते बसले होते ना रोडला. काय झालं? हा चक्कर मारायला गेलते गावात. तसं काय सांगू नका मला, पण तुम्ही त्रासच तेवढा देता त्यांना. कोण? आम्ही? हा मग अहो, माझी बायको एक शब्द बोलत नाही त्यांना. हे सगळं काम आता करते. मला माहिती आहे कुठून कुठं जाऊस तर मला त्यांनी सगळं सांगितलं त्या टायमाला. तुमच्यासाठी काय काय नाही केलं त्यांनी. अरे लहानपणापासून कष्ट केले आणि त्यांना 4-4 दिवस तुम्ही भाकरी देत नाही. आणि ते तुमच्या दुखण्या टायमाला 10 दिवस उपाशी होते. 4 दिवस भाकरी न घातल्याने ते काय मरणार आहेत का? अहो पण हा? तसं काय नाही करत आम्ही. तुम्हाला मला काय सांगितलं नाही का त्यांनी? कोणते बोलले का? मग आणि नुसते बोललेच नाही, ते मला डायरेक्ट त्या वृद्ध आश्रमात दिसले कोण? ते. आणि तिथं नेऊन मग ते बोलले मला. वृद्धाश्रम? त्याने मला तेवढंच नाही सांगितलं, आणखीन सगळं सांगितलं. काय? हे घरदार जमीन जुमला आहे ना, हे सगळं त्यांनी वृद्ध आश्रमाच्या नावावर करून टाकलंय. अयो म्हणजे हो हे सगळं हो सगळं देऊन टाकलंय. बघा तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याला घेऊन या त्यांना, तुम्ही दोघाला बी. तुम्ही वृद्धाश्रमात खरंच बघितलं? म्हणजे काय बघितलं नाही, नुसतं त्यांनी सांगितलं सुद्धा. आमच्या बोलणं पण झालं. हे सगळं देऊन टाकलंय म्हणले. मी तरी म्हणलो 2 दिवस झाले कुठं दिसाना. आणि तुम्ही म्हणता घरात झोपले, तुमचा चेहराच सांगत होता तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता म्हणून. आम्हाला वाटलं पाहुण्याकडे गेले असते. काय पाहुण्याकडे गेले तर
बघा आता तुम्हाला हे घरदार जर जमीन वाचवायची असेल ना तर त्यांना घेऊन या जाऊन. संपलं आता सगळं. हा अगं आपल्या नावावर काही नव्हतंच. हा आपण आपल्या नावावर करूपर्यंत तरी गप बसायला पाहिजे होतं. म्हणजे तुझ्यामुळे झालं. बघा डोळे उघडा माहिती तुम्ही अजूनही विचार करा आणि घेऊन या त्यांना. आणि तुम्हाला जर नसलं ते सापडत असलं तर मला शोधा, मग येतो मी. तुम्हाला कळत नाही का काय? का? अगं आपल्या नावावर काहीच नाहीये. आपण नावावर होईपर्यंत तरी थांबायला पाहिजे होतं. असं वागायला नव्हतं पाहिजे त्यांचं. ते तर आहे. वागले तुम्ही बरोबर तसे. काय काय म्हणता मग आपण तसं नव्हतं वागायला पाहिजे. म्हणजे तसं काय नाही. हे बघ तुम्हाला तर आहे ना खरंच आखलीचा भाग नाहीये. समजलं ना? मी अशी वागत होतो तर तुम्ही मला अडवायचं ना. पण नाही, तुम्हाला बायकोची साथ द्यायची होती ना. अगं हे बघ तूच मला म्हणायची ना त्यांच्यासोबत असं बोला तसं बोला. हे बघ मी तुझ्या शब्दाच्या पुढे कधी गेलो का? माझा सगळा जीव तुझ्यावर. हा मी हे बघ तुझ्यामुळे मी त्यांना बोललेलो एवढं. आपण तुम्हाला कळायला पाहिजे ना, ते तुमचे जन्मदाता आई बाप आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी मला कसं काय हे करू शकता? पण तू म्हणायचं ना मला तसं वागू नका. हे तुझ्यामुळे झालेलं आहे सगळं माहितीये का? माझ्यावर नको लुटू आता हे. हा का बसा तुम्ही? तुम्हाला काही कळतं? तुझ्यामुळे माझे आई बाप वृद्धाश्रमात गेले तर आता गेलं ना सगळं आपल्या हातातून. मला सगळं सांगितलं होतं त्यांनी. माहितीये का? विश्वास नाही ठेवला. मी बाहेर गेल्यावर कामाला तू फरशी पुसून घ्यायची. हा माझ्या बापाकडून काम करून घ्यायची तू. हा हा ते मी घेतलं कारण मला कंटाळा यायचं. तुझे आई बाप घरी काम करायचे का? हा तुझा बाप फरशी पुशी बाबा? तुझी आई सांगायची तुझ्या बापाला स्वयंपाक करायची? लाज वाटत नाही तुला मग? हा अहो चुकले मी. मला मला भीती घालून घ्यायची डबल. तुम्ही जर त्यांच्या सोबत चांगले वागले तर मी मारायला निघून जाईल. आहे की नाही? चुकी झाली माझी. मला असं नव्हतं करायला पाहिजे. खरंच मी त्यांना माझ्या आई बाबांनी जीवच नाही लावला. नाही आता काय गरज नाही. तू निघ तुझ्या घरी निघ आता. मी पण नाही सांभाळत तुला. अहो, असं काय तुझा करताय? एखाद्या अनाथ आश्रमात राहायची तू. हा मी कुठं जाऊ तुम्हाला माहिती आहे ना. सॉरी चुकले मी. मी काय म्हणते ऐका ना, आपण त्यांची माफी मागू आणि इथून पुढे मी खरंच सांगते, प्रॉमिस करते मी असं त्यांच्यासोबत कधीच नाही वागणार. अगं नाही नाही कधीच नाही. आपण तिथं तोंड राहिलं का जायला आपल्याला? हा? बैला त्यात काय करावं बरं आता? हे बघा आमची चूक झालेली आहे आणि असं नव्हतं वागायला पाहिजे. असं नाही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर आहे म्हणून असं काही नाही. आमच्या नावावर प्रॉपर्टी करू नका. आम्ही त्यांना बोलतो तुमच्याच नावावर राहू द्या प्रॉपर्टी. पण हे बघा, हा आमच्या नावावर नको. आम्ही त्यांना सांभाळतो. हा हा योग्य. हा नाही नाही कधीच नाही जाणार. बघ बर का? हा मी काय म्हणते कुठे आहे तुम्ही? चला आम्हाला घेऊन. तुला आत्ताच सांगतो व्यवस्थित वागशील का? हो हो पक्का विचार केला ना तुम्ही? हा हा. कुठे आहे ते? कोणत्या अनाथ आश्रमामध्ये? हा वृद्धाश्रमात हा, कुठे आहे पण ते? आहे तुम्हाला दाखवतो. चला. चल चप्पल जाऊ दे. चला चला चला. नमस्कार. हे पहा मंडळी, प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलाला चांगल्या रीतीने सांभाळायचं. कारण की म्हातारपणी त्यांना कष्ट होत नसतील पण ते काय आपल्यावर जड बोजा नसतो. त्यांच्या जरी घरात असले तर ते आपले घरातील काम करते, आपल्या सांभाळ करते शेतीचा घराचा. त्या आई वडिलांना कधी त्रास द्यायचा नाही. कारण की त्यांनी आपल्यासाठी भरपूर कष्ट केलेले असतात. शेती घरदार हे सगळं त्यांनी आपल्यासाठी राखून ठेवलेलं असतं. आणि त्यांना म्हातारपणी तुम्ही जर वृद्धाश्रमात पाठवत असलात तर याचा उपयोग नाही. प्रत्येकाने आपल्या आई वडिलाला चांगली सेवा करायची. वृद्ध आश्रम मध्ये पाठवायचं नाही. आणि हा चॅनल तुम्हाला कसा वाटला, हा एपिसोड, ते तुम्ही नक्कीच कळवा. त्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.